नमस्कार. मी सोमवंशी किरण. आज तुम्हाला चाळीमध्ये कांदा साठवणूक कशी करावी, या पद्धतीचे थोडंफार मी मार्गदर्शन करतो. मुख्यतः बरेच काही शेतकरी कांदा साठवणूक करताना बऱ्याच आपण चुका करतो. कांदा कधी काढणार, कधी साठवणार, अ, कांद्याच्या चाळीची चाळ कशी असावी, या पद्धती पण तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. खरं म्हटलं तर आपण 100 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ ही असावी आणि त्यापेक्षा पण आपण त्या चाळीत कांदा आपण साठवू शकतो. कांदा चाळीसाठी उंचावरील किंवा माथ्यावरील जेथे पाणी साचणार नाही, तसेच वाहतुकीसाठी सोयीची अशीच जागा निवडावी. ती जागा उंचावर असणे आवश्यक आहे. कांदा चाळीची लांबी ही नेहमी वाऱ्याच्या दिशेने काटकोनात छेदणारी म्हणजे दक्षिणेत्तर असावी. ती असली तर एकदम छानच. कांदा चाळीच्या वर खाली तसेच दोन्ही बाजूंनी हवा खेळती राहील याचा काळजी घ्यावी. अ, कांदा चाळीच्या आजूबाजूला वारा अडवणारे कोणतेही बांधकाम नसावे. थंड तापमान कांद्याची साठवण काळ वाढतो. त्यासाठी झाडांची सावली असेल तर फायद्याची ठरते. म्हणजे कांदा चाळीजवळ जर झाड असेल तर अतिशय उत्तम. चाळीची बांधणी. कांदा चाळीचा पाया हा जमिनीपासून 1.5 ते 1.5 फूट उंच ठेवावा. यासाठी सिमेंटचे, लोखंडाचे किंवा लाकडी 1.5 ते 2 फूट उंचीचे कांदा चाळीचे भार पेलू शकणारे खांब समान अंतरावर उभारावेत. त्यावर कांदा चाळ बांधावी. 2 25 मेट्रिक टन क्षमतेसाठी 12 मीटर लांब आणि 3.5 मीटर रुंद या आकाराची चाळ असावी. 3.5 मीटर रुंदीचे किंवा 1.25 मीटरचे 3 समान हिस्से करावेत. कडेच्या दोन्ही हिस्सामध्ये कांद्याची साठवण करावी व मधला हिस्सा हवा खेळती राहण्यासाठी रिकामाच ठेवावा. चाळ बांधणी मध्ये चौथा प्रकार म्हणजे 12 मीटर लांबीचे 3 मीटरची 4 समान कप्पे करावे. म्हणजे दोन्ही बाजूचे प्रत्येकी 4 असे एकूण 8 कप्पे होतील, त्यामध्ये कांदा साठवावे. आपल्या भाषेत म्हटले तर शेतकरी भाषेत तर आपण त्याला कप्पे म्हणजे नट असे म्हणतो. प्रत्येक भागात आपण विभागून कांदे साठवू शकतो. छपराला आधार देण्यासाठी सिमेंट किंवा लोखंडी खांब किंवा लोखंडी बांबू समान अंतरावर रोवावेत. पायापासून साधारण 1.80 मीटर एवढी चाळीची उंची असावी. त्यावर दोन्ही बाजूंना 0.80 ते 1 मीटरच्या उतार निघेल अशा प्रकारचे छप्पर टाकावे. छपरासाठी मंगरुळी कवले सर्वात उत्तम, पण सिमेंटचे पत्रे वापरण्यास हरकत नाही. कडेच्या भिंती या लाकडी फळ्यांच्या किंवा बांबूंच्या असाव्यात. किंवा लाकडी फळ्या असल्या तर एकदम चांगले असाव्यात. 2 फळ्यामध्ये कांदे बाहेर पडणार नाही हे अंदाज घ्यावा. एवढे अंतर ठेवूनही फळ्या बसवाव्यात. भिंतीसाठी लोखंडाची जाळीचाही पर्याय होऊ शकतो. छप्पर हे जाळीच्या दोन्ही भिंतीपासून 1 मीटर बाहेरपर्यंत येईल एवढ्या रुंदीचे असावे. उष्णरोधक पदार्थ ही उसाचे पाचट, गव्हाचा कोंडा, सरमड किंवा वाळलेले गवत याच्यावर छपरावर थर द्यावा. बघूया आपण काही व्हिडिओ चाळ कशी असावी. साधारण ह्या व्हिडिओमध्ये जो पहिला विभाग आहे त्याचे अंतर साधारण म्हणजे फारच कमी आहे. या कांदा चाळीची लांबी 50 फूट येते आणि रुंदी म्हटलं तर अतिशय कमी. दॅट इज म्हणजे ती
फूट ही रुंदी येऊ शकते. आणि कांदा साठवण करताना खाली काहीतरी काडक्या म्हणा किंवा शेतीचा माल म्हणा, जो तुम्हाला वाळवणारा किंवा वाळलेला काडक्या त्या टाकाव्यात. तर ही झाली पद्धत काही चाळांची. ह्या चाळीची लांबी 50 फूट आणि 23 याची रुंदी आहे. चाळीच्या 2 भागात कांदे साठवणूक करू शकतात. एक भाग लांबी 50 फूट आणि रुंदी 5 फूट आहे. समजलं तर ह्या कांद्याची रुंदी 5 फूट आहे. या भागात कांदा साठवू शकतात. चाळीचा मधला भाग 13 फूट रुंद आहे. त्यामध्ये पण आपण कांदा साठवू शकतात. ही मधला भाग आहे. आपण हा बघितला तर हा कडाचा एक भाग आहे. त्याची 5 फूट रुंदी आणि 50 फूट लांबी आहे. चाळीचा मधला भाग हा 13 फूट रुंद आणि यामध्ये पण कांदा साठवू शकतात. हा चाळीचा मधला भाग आहे. हा तर बघितला तर तुम्ही व्हिडिओमध्ये हा चाळीचा मधला भाग आहे. तसेच आपण आपले वाहन वादळ व पाऊस असताना म्हणजे ट्रॅक्टर, ट्रॉली इत्यादी या भागात सहज आणू शकतात व लावू शकतात. तर हा बघा, हा व्हिडिओ 2 व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये हा मधला भाग आहे. या मधल्या भागामध्ये पण आपण कांद्याची साठवणूक करू शकतात. साधारण याची मधल्या भागाची जी भाग आहे तो 13 फूट रुंद आहे. तर त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कांदा साठवणूक पण करू शकतात. त्याच्यानंतर चाळीचे काही हे व्हिडिओ व फोटो आहेत. तर चाळ ही या व्हिडिओ फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे असे असावी. आणि ही व्हिडिओमध्ये जी चाळ दिसते ती 50 फूट लांबीला आहे आणि 23 फूट रुंदीला आहे. आणि त्याचे 2 भाग हे 5-5 फुटाचे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कांदा साठवणं चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर हा 13 फुटाचा मधला भाग आहे कांद्या चाळीचा. याच्यामध्ये आपण बाकीचे वाहन साधन तुमचं परत कांद्याचे स्टोरेज मध्यभागी करू शकतात. कांदा काढणी पद्धती. कांदा काढणीनंतर तो पातीसह शेतात सुकू द्यावा. साधारण तुम्ही जर कांदा पातीसह जर सुकून दिला तर एकदम चांगलं. त्यानंतर कांदा पात कापून ती शेतात कांद्याची पोळ करावी आणि कांदा त्या कांद्या पातीने झाकून 4 ते 5 दिवस ठेवू शकतात. म्हणजे कांदा हा सुकला जाईल व कांद्याला ऊन भेटेल. तर अशा पद्धतीने जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर कांदा हा कापलेला आहे आणि तो कापून 5 सेपरेट करून आपण कांद्याची पोळ करू शकतात. प्रथमतः ही पहिली स्टेप ज्यावेळेस आपण कांदा काढतो मजुरांकडून, तर अशा पद्धतीने कांदा काढणी करावी, त्याची कापणी करावी. दुसरी पद्धत म्हणजे कांदा कापून टॉर्लीमध्ये आणून घराच्या पटांगणात किंवा झाडाखाली टाकावा. तर ह्या पद्धतीने हा ऊसातला कांदा आहे. आपण टॉर्लीमध्ये टाकत आहोत, या व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या घरांच्या पटांगणात आपण कांद्याची साठवणूक केलेली आहे, जो कांदा टॉर्लीमधून आलेला आहे तो कांदा आपण इथे घराच्या पटांगणामध्ये साठवलेला आहे. कांद्याची निवड कशी करावी? कांदा निवड करताना 3 पद्धतीची निवड करावी. एक म्हणजे चांगला कांदा, दुसरा म्हणजे बारीक म्हणजेच लहान कांदा आणि तिसरा म्हणजे म्हणजे खराब कांदा. त्यालाच आपण खाद असे म्हणतो आणि जो बारीक कांदा त्यालाच आपण गोलटी म्हणतो. तर अशा पद्धतीने कांद्याची निवड करावी. तुम्हाला ह्या चित्रामध्ये कांद्याची निवड करताना शेतकरी वर्ग दिसतोय. तर चांगल्या पद्धतीने कांद्याची निवड करताय. तर कांद्याची निवड करताना 3 पद्धतीने करावी.
एक चांगला कांदा, एक लहान कांदा, एक खात कांदा. खांद म्हणजे खराब झालेला कांदा. कांदा साठवणूक. कांद्याची निवड झाल्यानंतर कांद्याची बारीक पोळ करावी. त्यानंतर कांद्याची पोळ कांद्याच्या पातीने झाकून ठेवावी. तुम्ही कांद्याची पोळ साधारण 6 ते 10 दिवस झाकून ठेवू शकतात. कांद्याची पोळीमुळे कांदा सुकतो, म्हणजेच कांद्याला ऊन भेटते आणि कांदा टिकाऊ बनतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची पोळ, कांदा निवड झाल्यानंतर तो कांद्याची पोळ बनवावी आणि बनवल्यानंतर त्याच्यावर कांद्याची पात टाकावी. तर ह्या व्हिडिओमध्ये चित्र दिसतंय ते कांद्याच्या पोळीचं आहे आणि कांद्याची पोळ आपण बनवत आहोत. कांदा पातीने झाकून ठेवावी. तुम्ही कांद्याची पोळ साधारण 6 ते 10 दिवस झाकून ठेवू शकतात. तसेच आपण जास्त दिवस झाकून ठेवू शकतो. तर हा एक एकमेव फायदा आहे. जेव्हा आपली पहिली निवड होईल त्या पहिली निवडीनंतर कांद्याची पोळ झाकून ठेवावी. त्याच्यानंतर दुसरी परत पण निवड करू शकतात. दुसरी निवडीसाठी डायरेक्ट तो कांदा म्हणजे निवड करून तो डायरेक्ट कांदा चाळीमध्ये साठवणूक करावी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत कांद्याच्या पातीने कसं झाकलं जातं व त्याची पोळ कशी असावी या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून येत आहे. कांदा साठवणूक करताना प्रथमतः कांद्याच्या चाळीची स्वच्छता करून घ्यावी. त्याच्यामध्ये जी काही किडे असेल, बुरशी असेल ते साफ करावे. त्याला योग्य पद्धतीने त्या औषधाची फवारणी करावी. कांदा चाळीच्या टाकण्यापूर्वी योग्य पद्धतीने साफ करावी, म्हणजे जाळीला घाण जाळे मारून साफ करावे. कांदा साठवणूक एक दिवस अगोदर थोडी चाळीत बुरशीनाशक फवारणी करून तिचा निर्जंतुक करावी. तर ही महत्वाची स्टेप आहे. त्याच्यानंतर कांदा चाळीच्या खाली वाळलेल्या काड्या टाकाव्यात आणि द्राक्ष बागातील काड्या टाकल्या तर अतिउत्तम. तर हा व्हिडिओ तुम्हाला कांद्याच्या चाळीचा दिसतोय. पोळ लावलेला कांदा परत निवडून कांद्याच्या चाळीत टाकावा, म्हणजे योग्य प्रतवारीचा कांदा चाळीत साठवला जाईल आणि कांदा जास्त वेळ टिकेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो पोळ लावलेला कांदा होता तो आपण हा व्हिडिओतून आपण समजू शकतो आणि तो आपल्या चाळीमध्ये आपण साठवण करत आहोत. साठवण गृहामध्ये वातावरण साधारण 35 ते 65% 65 ते 70% आर्द्रता, तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे. तिथं नैसर्गिक हवा खेळती असावी. तर आपण अशा पद्धतीने कांद्याची साठवणूक ही करू शकतो. या व्हिडिओ दरम्यान आपल्याला बरंचसं काही समजलेलं आहे. कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पसंती द्या. धन्यवाद.